श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांचे अतिशय प्रेरणादायी विचार किंवा तुमच्या जगण्याला कलाटणी देणारे विचार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं आणि वाचलं तरीही स्वामी समर्थांची आठवण आणि मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त या जगभरात राहतात. स्वामी म्हणतात, कर्म करत राहायचे, त्यांचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. हे जे लोक मानतात ते लोक स्वामींचे भक्ती करण्यात लीन होतात व नेहमी संकटातून मुक्ती मिळेल हे स्वामींचे भक्तांचे त्यांच्यावर विश्वास आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार व मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होत असते. असेच आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्यांची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल ना मित्रांनो, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ती माणसं निर्दयी असतात. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडून लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत मात्र कधीच विसरू नका. हिऱ्यांमुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मांमुळे माणसांची किंमत वाढत असते. जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे. दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे, आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा होतोच. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यांपासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. कोणाला आपले करायचे तर मनापासून करा. केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शहाण नाही, तर मित्रांनो कुणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान असते. ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुखी होत नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी विचार पाहण्यासाठी तुम्हाला जर मोटिवेशनल क्वाईट ऐकायला आवडत असतील तर माझ्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.